आपण आता एका जगावेगळ्या रेल्वे स्टेशनची गोष्ट पाहणार आहोत। या स्टेशनवर ट्रॅक आहेत, स्टेशनही उभारण्यात आले। इतकंच काय तर सिग्नलच्या यंत्रणाही बसवण्यात आल्यात। मात्र इथं 75 वर्षांपासून रेल्वे धावलेलीच नाही। ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या एका रेल्वे स्टेशनची। पाहूयात तब्बल 75 वर्ष भिजत पडलेल्या रेल्वे प्रश्नाची ही कहाणी या स्पेशल रिपोर्टमधून। स्टेशन झालं, ट्रॅकही झाले, रेल्वेचा मात्र पत्ताच नाही। बीडला रेल्वे कधी? 75 वर्षांपासूनचा प्रश्न। आश्वासनं वेगात, पण रेल्वे आलीच नाही। स्टेशन बांधून झालं, चकाचक इमारत देखील उभी राहिली, रेल्वेचे ट्रॅक टाकून झाले, सिग्नल यंत्रणाही बसवून झाल्या, पण अजून रेल्वेचा मात्र पत्ताच नाही। ही गोष्ट आहे बीड रेल्वेची। बीडला रेल्वे कधी येणार हा प्रश्न तब्बल 75 वर्षांपूर्वीचा आहे। 1980 साली या रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन झालं। त्यानंतर गोपीनाथ मुंडे असो की पंकजा किंवा प्रीतम मुंडे असो, सगळ्यांनी आश्वासनं दिली आणि प्रयत्नही केले, पण या ट्रॅकवरून रेल्वे काही धावली नाही। रेल्वेचे ट्रॅकही आता गंजू लागलेत। या लोकांनी रेल्वे बरोबर अन्य काय गोष्टी आणता येतील याची सुद्धा चर्चा केली पाहिजे। केवळ रेल्वेचं श्रेय घेतलं नाही पाहिजे, कारण या रेल्वेमध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान जर कोणी दिलं असेल तर शेवटचे जे आमचे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख साहेब, खरं म्हणजे त्यांनी अर्धी जबाबदारी पैशाची उचलली, म्हणून केंद्र सरकारने अर्धे पैसे दिले आणि म्हणून प्रत्यक्ष रेल्वे दिसते। आता या स्टेशनवर प्रवाशांच्या गर्दीऐवजी लोक गप्पा मारत बसतात, आपल्या लहानग्या बाळांना घेऊन फिरायला येतात। 3 पिढ्या झाल्या तरी रेल्वेचं चाक काही बीडमध्ये फिरलं नाहीच। त्या मध्यात मी आता गाडी बीडला आणणार म्हणजे आणणार का, तर माझ्या बापाचं स्वप्न होतं, माझं स्वप्न मी दूर करणार। आणि आता बजरंग बाप्पा निवडून दिले, ते तर म्हणले मी कायमची बीडला गाडी, तर ते बी हरपत आहेत, कामापुरती येतात की निघून जाते। त्यांना खुर्ची मिळाली की कामं बाकीचे काही करीत नाहीत, फक्त खुर्चीला भुकेले। निवडणुका आल्या की प्रचारात बीडच्या रेल्वेची आश्वासनं जोरात फिरतात। मात्र निवडणुका संपल्या की रेल्वेबाबतचा हा प्रश्न बासनात गुंडाळला जातो। निवडणुका आल्या की म्हणतेच रेल्वे येणार आहे, रेल्वे येणार आहे, आणि निवडणुका झाल्या की मग गायब होते। मग कशाचं रेल्वे नाही काही नाही। आणि आम्हाला तर किती म्हाताऱ्या माणसाला रेल्वे चांगली पडण नगरला जायला, एसटीने त्रास होतो। बीडला रेल्वे यावी यासाठी अनेक आंदोलनं झाली, मोर्चे झाले, मात्र इथं फक्त उभारलं गेलं स्टेशन आणि टाकले गेले रेल्वेचे ट्रॅक। त्यामुळे आता तरी बीडला रेल्वे येणार की नाही असा प्रश्न इथले नागरिक विचारतायत। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।